आता मम्मीने आमच्या इडले उसाचा रस आहे. चंद्रमुखी पार्ट 16 1 लाखच्या चॅलेंज बद्दल रुपयाच्या आबरूचे मालकाच्या आबरूचे काय घंटा घेण्यात येणार नाही. कोण इथं मोठे मालक पण आले. तुम्हाला काय म्हणताय? मला बघून ह्यानं चॅटिंग करायला सुरू केलं त्याच्या गर्लफ्रेंड सोबत. त्याला बघून मालकानं सुरू केलं त्यांच्या बायकोसोबत चॅटिंग. तेल बिल लावून फोन लावले तर आहेत ना. बेस्ट राहू. मग संध्याकाळी आपण करू. चालते. चाकाचं तेवढं कलर झाले. मजा यायला. दुकानात ना थोडंफार नुकसान व्हायला. गिरायकांना काय भेटीच ना आमच्या. लाकडं फोडायचं कारण मी उद्या करणार आहे. यार तो मेरा इंतकाम देखेगी. फेवरेट खाणार आहे माझं चपाती आणि भजी. तर भावना तुम्हाला मस्त पाण्याची सिस्टम दाखवतो आमच्या घरचे. होतं बघा हे मोटर लावले. ह्या सिंटॅक्सचं पाणी आता चढवले वरती एक सिंटॅक्स आहे तिकडं. म्हणजे आता इथं दिसणार नाही ते पण त्या सिंटॅक्सचं पाणी हेतं आपलं बंबात आणि बंबात पेटलं स्वतःला म्हणजे ते हे गरम करायला पाणी आणि ते गरम पाणी येते ह्या हितनं त्या नळातनं. तिथलं वरचं सगळं पाणी संपलं ना मग आम्ही असं चढवतो आणि ह्यातनं मग पाणी सगळं सोडतो. आणि आता हे पाणी पडायला बघा गरम पाणी. भावना तुमच्याकडे काय अशी सिस्टम आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा जरा. तर भावना आता चहा करून चाललो वेगळा आणि आता बघूया काय काय होतंय. आता मम्मीने आमच्या इडले उसाचा रस आणि आता मी इकडे उताचं नाही ग उसाचं. उसाचा रस म्हणलं का तुला नीट ऐकायला आलं ना. हा भावना हिचं ऐकायला. हे तर बघा आमची हेडी वहिनी. चांगलं लांबडी केस असलं खबडला बोलायचं. चंद्रमुखी पार्ट 16 1 लाखच्या चॅलेंज बद्दल. हा दादा अरे काय झालं ते आम्ही आलोच नाही संध्याकाळच्या टायमाला. काय तुम्हालाच माहिती तुम्ही दोघं लावला आम्ही तर नव्हतो तेव्हा. भावना विषय काय झालं माहिती आहे काय. सप्याचं ते हे आमच्या आपलं जे काय यांचं नाव स्वप्नवरती त्यांच्या मालकांसोबत एक चॅलेंज लागलेलं. हा त्यांच्या मालकासोबत चॅलेंज लागलं सोप्याचं की 1 लाख रुपये देणार. नाही ऐका तरी पूर्ण विषय काय होतं माहितीये काय की सोप्याला त्यांनी एक जत्रेत कुठला तर मुलीसोबत बघितलेला. सोप्या म्हणत होता मी नाही गेलतो. हा तर मालकाने चॅलेंज लावलं की बाबा माझ्याकडे प्रूफ आहेत. फोटो आहेत व्हिडिओ आहेत आणि हे साक्षीदार पण आहे. त्यांनी दाखवलं मग 1 लाख रुपये देणार. तर सोप्या मग चॅलेंज लावलं की बाबा हा तुम्ही दाखवून द्या मी 1 लाख रुपये देतो तुम्हाला. तर ते चॅलेंज लागलेलं. मग काय पूर्ण झालं का नाही माहिती भावानं मालक नाही त्याला नाही तर आपण आता साक्ष मोक्ष लावला असतं. काय विषय आहे नेमकं ते 1 लाखाचा विषय नील केला असतो आपण विषय ते पण नाही करू शकत सध्याला. पण असं सोप्या हा आपण होय मुलीसोबत गेला असशील नसशील भाई असू दे. बघा मी गेलो नाही 1 लाख रुपये माझी वाचणार नाही. मी गेलोच नाही तर माझे 1 लाख रुपये वाचणार. जत्रात गेला नाहीस का त्या मुलीसोबत गेला नाहीस काय विषय नेमकं. त्या मुलीसोबत गेलो नाही जत्रेत मी गाडा लावलेला. बरं त्या मुलीसोबत नाही गेलास नक्की. कुठली मुलगी होती ती. मुलगी कुठली ती मला बोलायला. त्याला फसवायचा प्रयत्न चालू आहे मला वाटायला. नाही मला नक्की वाटलं. मालक ज्या आहे तुमच्याकडे नाही मालक ज्या विश्वासानं म्हणलं ना ती प्रूफ काय आहे तुमच्याकडे. अंदाज बळे आणायला मालक तुमच्या चॅनलची आबरू काढायला. बघा मला माझ्या चॅनलच्या आबरूची माझ्या आबरूची सुप्याच्या आबरूची मालकाच्या आबरूची काय घंटा घेण्यात येणार नाही. मला विषय असा आहे लाखाची पैसा आहे. हा लाखाची पैसा आहे आणि वर्ण मालकानं ज्या हिशोबानं ते बोलले ज्या कॉन्फिडन्सने ते बोलले मला असं वाटलं की बाबा हा त्यांनी बघितले 100% हा 100% मी भया दुकानात होतो जत्रेत बॅगा ऐकायला. हे सांग रे जरा माझ्या संग होता त्यो खरं परत मध्ये गप होत होता त्याचा काय विषय कळला नाही. हा भाई सुप्या बघा ही तर हिशा हाई लागा काय तर. अरे मध्ये कशाला तुला माहिती आहे कशाला. अरे आता विषय सुप्या एक सांगतो तुला गोष्ट भाई असू दे नसू दे आम्हाला तेवढं फक्त त्या मुलीचा फोटो दाखवला. नाही रे बाबा मला विश्वास नाही भाई तुझ्यावर. अरे मग काय भावना तुम्ही सांगा कमेंट मध्ये तुम्हाला काय वाटतं सोप्याची गर्लफ्रेंड आहे की नाही आहे. भावना इथं मोठे मालक पण आले तुम्हाला घ्या इकडे तिकडे काढून तर सगळं त्याला बाद केलंय. अजिबात नाही राव ही साहेबांनी 1 लाखाची पैसे लावलाय त्याचा विषय चालू झाला. लाख रुपये पैसे
मालक आमची सगळे चॅटिंग मेंबर काय तुझ्यामुळे झाली सगळं तू सवय लावलायस. हे बघा आमचं मालक काय म्हणाले जरा असं मालक काय म्हणताय मला सगळी सवय लावला हे ना चॅटिंग करायची काय करायचं हे ना हा सैका मग नाव कसं ठेवायचं? भावना विषय काय झाला माहिती आहे का? सायपाची जी गर्लफ्रेंड होती ना त्याच्यामध्ये चॅटिंग करत होता. त्याला बघून ह्यानं चॅटिंग करायला सुरू केलं त्याच्या गर्लफ्रेंड सोबत. त्याला बघून मालकानं सुरू केलं त्यांच्या बायकोसोबत चॅटिंग करायचं. Chatting करत नाही. आता हे मालकाचे पोरगं पण आले त्यांच्यासोबत पण आपण जरा विषय काढूया ते. यांना पण चॅटिंग करायला सवय लावलायस. मोबाईल मध्ये डोकं तर शाळा सोडून 5 लाख रुपये बुडवला पोलीससाठी 5 लाख रुपये बुडवला मालकाचं पोरग पोलीससाठी हॉस्टेलमध्ये पळून आला आज पद्धतशीर तेल बिल लावून मारायची ठरवलं तुझ्या सुट्टी नाही तुला. भावना इथं पूर्ण आता मामला सगळा मालक आलाय त्यांनी फोन लावून येतं आणि अगदी आता ती ग्रुप सापडते की बाबा सुप्या मुलीसोबत खेळायला गेलता तर सुप्याची आता बघा फोन लावले तर पण सगळ्याला जी व्यक्ती फोन उचले ना त्यामुळं आम्हाला कळे ना बाबा सुप्याला काय करू आम्ही. फोटो आहे काय ते सुप्याच फोटो आहेत काय ते सुप्याच पैसे लावलेले फोटो आहेत ना तुमच्याकडे आहेत ना बेस्ट मग जर पाठवून द्या किती. हॅलो ते आता पैसे लागले तुम्ही येताय का इकडे का संध्याकाळी नाही ते व्हिडिओ फोटो पाठवून द्या की जरा तेवढंच. संध्याकाळी येत आहे बरोबर अरे असे संध्याकाळी आपण करू चालते. म्हणजे काम पद्धतशीर तेल लावून सुप्या चहा प्यान जावा सगळ्या भावाला ते सजलं असं त्याला बघा आमच्या भावाची अब्रू करा. बरोबर. तर भावना आता सुप्याला पिढून घेतलंय तर आता जाऊया घरी आणि चहा करून घेऊन येऊया. तर भावना तुम्ही गाडाबद्दल मला अपडेट विचारलं बाबा तर कलरिंगचं काम कुठंपर्यंत आलंय तर कलरिंगचं काम इथं पण झालं बघा. म्हणजे वरचं सगळं भाग झालंय ह्याचं पण वरचं सगळं भाग झालंय. आता चाकाचं तेवढं कलर झाले घेतला आतल्या बाजूला ते लाल कलर केले आणि वरच्या बाजूला पांढरा कलर चालू आहे. आणि हे असं काय केलं माहिती आहे कारण हे त्यानं फिरायला असं सोपं पडते जसं हे बघा हे त्यानं ते त्याला फिरवतात चाकाला आणि प्रत्येक ह्याला बसते ते सगळ्याला. पप्पा मजा यायला बोललो फल मजा यायला मदत करू का. तर आता दिवसा शेवटचा चहा आता शेवटला घेऊन चाललोय आणि जाऊन जरा संपून येतो. पण विषय असं झालं आज जास्त गिरायक नव्हता शनिवारवरनं त्यामुळे चहाच खपलंच नाही माझं. तर आता थोडं उरले चहा तर बघूया आता का आमची मम्मी असून तर पित असेल चहा. मम्मी नाही बाबा मी चहा पित नाही. वहिनी तांब्या आणून दे मम्मीला. आता मी पालक भाजी कापायला काय भजी करणार आहे. काय खरंच खरंच पालक भाजी मी काल म्हणलेलं मम्मी भजी करलास का मम्मी आज भजी करला आमचं. आज भजी करणार बाय बरं झालं की मी बाहेर काय ते खाऊन येणार होतो. नाही पालक भाजी करणार आहे. काल खाऊन येतो चालतंय कर का. आणि वहिनीनं हे केलं मसाला भात केला भात आमटी भजी आमचे जरा चांगलं करा वहिनी. झाले तयार झाले आता नुसतं खायचं एवढं. चांगले भावना सगळं तयार झाले. तर भावना आत्ता पण मी पाणी घ्यायला चाललोय आणि आता आमच्यासोबत टाक्या पण आहे. टाक्या जा घरी जाऊन झोपचा तेव्हा सोबत नाही आता आला बघा तो फक्त गाड्या समोर समोर येऊ नकोस बे नाही तर टाक्याला खान सवय भावनो ते हे आपलं पुढच्या चाकाच्या मध्ये मध्ये येते तेव्हा त्यामुळे त्याच्यावरती गाडी जायला असं भीती वाटतं का पाण्याला लावून घेतले आता पाणी आणि टाक्या तिथं आहे टाक्या घेत चाललं. तर भावना चला आता घरी जाऊया काहीही नाही घेता. मागच्या वेळी आम्ही पाणी घ्यायला निघालो त्यावेळेला भजी बेल जे काय होतं ना सगळं घेऊन आलं पण आता फक्त पाण्याची बॉटल तेवढं घेऊन आपल्याला म्हणजे पाण्याचा बाटला तेवढं घेऊन चाललं आता पाणी आणून ठेवलं इथं. 1 मिनिट याला ढिल्ल्या करूया नाही तर पाणी निघणार नाही त्यात ना. आणि आमच्या आईनं सगळं चहा या बायला पाजून टाकलाय सर या मुलीला. अय कसा चहा काय एक नंबर असं तर हात कर फक्त. भावना खूप जास्त म्हणजे असं एवढं चहा पाजले ना हिला की आता हिचं तोंडच बंद झाले. बरं झालं आता 4 दिवस तर काय बोलणार नाही बाई आहे. मग सगळं संपवलंच किती दूध आपलं चहा संपलं ना किती उरलेलं 2 वाट्या अजून 1 वाटी आहे वाटतं. अजून 1 वाटी आहे का चालतं ते काम कर ते भर आणि तूच पिंटत चहा पिते
आता तिथं फिरवलं. तर स्टार टी ची मालकीन स्टार टीचा चहा पिऊन आल्या. मी 4 कप पिऊन आले तिथं. हा, भाई ते तर माहित आहे. 4 कप पिऊन आले. 4 कप पप्पा आज 4 कप नुकसान झाले राव. मी त्याला सांगायला खरं मी 4 कप पिऊन आले. एकदा 1 कप पिले 4 लागलं चहा. दादा यात्रा जातात. भावांनो दुकानात ना थोडंफार नुकसान व्हायला आमच्या आणि ती कारण हित आहे बघा 2. हा दुकानाचे बिस्किट ह्यानी संपवले तर चहा ह्यानी संपवले तर गिरायकांना काय भेटीच ना आमच्या. हा बिस्किट विकले, बिस्किट राहिले डब्यातलं मी खाल्ली बसून. भावानं मस्करी चालू आहे. तुम्हाला अगर लई सिरियस वाटत असेल भाई नुकसान व्हायला नाही ना तसं काय नाही फक्त मस्कर चालू आहे. भावानं आता संध्याकाळ झाल्या आणि मला इथं लाकडं फोडायचं कारण मी उद्या सकाळी आपलं बंबात घालायचं आहे आणि पाणी पेटवायला तर म्हणजे पाणी गरम करायला तर त्यासाठी हे असं करायचं आहे मला. त्याच्यामध्ये ही चिनी आहे, ही हातोडा आहे आणि एक आपला खड्डा आहे. त्याच्यामध्ये आता हे घसवणार आणि पूर्ण वेगळं करणार. पूर्ण आता हे फोडू वेगळं वेगळं आणि आता ही ह्यांच्यामध्ये पण मला अर्धा करायचं त्याला हित पण आणि ह्याच्यामध्ये पण. तर आता करूया चला. तर भावांनो हे मारायला सोपं वाटतं आपल्याला पण कसं होऊन जातं हे मारताना आहे ना हितलं हे जे आहे बघा हे पूर्ण दुखायला लागतं शोल्डर आणि हे खालचं भाग आहे. त्यामुळं हे काही सोपं नाही सगळ्यांच्या हातात नाही आहे. तुम्ही रोज अगर करत असाल ना तर तुमची इथं मसल मेमरी बनवायला लागते. माझं खूप वेळा म्हणजे चहा विकताना माझं इथं दुखा लागते का कारण मी असं रोज संध्याकाळचं करत नाही पण ज्यावेळी पण करते ना त्यावेळी ही दुःख लागते ते. तर आता हळूहळू असं करणार आहे तर डुम्म्या पण फोडायला लागलाय. फोड 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 की रे अजून जरा उरले थोडस रे. मजा आली का? हाँ खूप मजा आली. थंडी में घर में का एहसास डुम्म्या असं तोडायला सध्या इथं ये ते ठुकरा के मेरा प्यार तो मेरा इंतकाम देखेगी तसं टाईप झाले डुम्मे इथं. तोडल्याशिवाय राहत नाही. तू ठुकराई क्यों मेरा प्यार अभी तो मैं तोड़ के ही जाएंगा. अच्छा मम्मीने केलेलं आहे तिथं भजी गरमागरम भजी. हा वा एवढं पाटील भरून भजी केली आमच्या आईनं. सगळं संपवे. मगाशी म्हणत होतीस ना तू भजी करलास मला वाटलं खोटं बोलायला काय. चांगलं आहे. आज भजी खाणार बाबा ना मी फेवरेट खाणार आहे माझं चपाती आणि भजी. काल पण हीच खाल्लेलो आज पण हीच खाणार आहे. बाहेरनं विकत आणलेलो आणि आज घरी बनवलेलं आहे.